राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। मागील 3 दिवसात झालेल्या पावसामुळे बदलापूर शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। पनवेल हायवे रमेशवाडी परिसरात तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं। राऊत चौक आणि कात्रप चौकात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। बॅरेज रोड परिसरातील अर्धवट गटाराचे पाणी पोलीस ठाण्यासमोरून समर्थ चौकात वाहत होतं। कशामुळे हे पाणी रस्त्यावर आलं असेल? शहरातील अर्धवट गटार या गोष्टीला कारणीभूत की काँक्रिटीकरण की बांधकाम व्यावसायिकांनी गिळंकृत केलेले नाले आणि ओढे? काय असावं नेमकं कारण? तुम्हाला काय वाटतं? बदलापूर शहरातील नाले आणि ओढे हे डीपी प्लॅनरवर नसल्याने अनेक जण या ठिकाणी अतिक्रमण करून नाले आणि ओढे अरुंद करत आहेत। त्यातच होणारी अतिवृष्टी हे बदलापूर शहराला कारणीभूत ठरत आहे। मात्र यामुळे सामान्य नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो। प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करून असुरक्षित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण केलं जातं। मात्र शहरात साचणाऱ्या पाण्याचं काय? बदलापूर शहर खरंच पूरग्रस्त शहर म्हणून ओळखलं जाते का? असा सवाल यानंतर उपस्थित केला जातोय। प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।